महाराष्ट्रात अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री, साठवणूक व वाहतुकीवर संपूर्ण बंदी आहे. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी किंवा ग्रामपंचायतीच्या परिसरात बेकायदेशीर गुटखा आढळल्यास किंवा विक्री होत असल्यास नागरिकांनी स्थानिक पोलीस किंवा अन्न औषध प्रशासनाकडे याची तक्रार करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून अशा प्रकरणांवर कायदेशीर धडक कारवाई केली जाते. तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतात राज्यातील गुटखा विक्रीवर मोठ्यापैकी आळा बसला असून भेसळयुक्त पदार्थ देखील बाजारातून झपाट्याने नाहीसे होत आहे. परंतु राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातील चिंचखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुटख्याचा भला मोठा सडा पडलेला दिसून येतोय. इतकेच नव्हे तर या ग्रामपंचायतच्या भिंतीवर भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या गावातील जवानांची नावे असून त्या नावांच्या समोरच गुटखा खाऊन तिथेच थुंकण्याची गंभीर बाब सर्वसामान्य नागरिकांच्या निदर्शनास आली असून याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आयुक्त तुकाराम मुंढे, संबंधित पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगर, दिंडोरी.